तळपत्या इतिहासाचं नाट्यगृह, कोल्हापूरचं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जिवंत करणार, वास्तू जैसे थे उभारणार, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापूरकरांना शब्द. जी काही भावना आहे पुन्हा जसंच्या तसं हे उभं राहावं, ही भावना महत्वाची आहे आणि त्या भावनेचा नक्की सरकार विचार करेल. 8 ऑगस्ट 2024 ज्यांनी नाट्यगृहाला आयुष्यभर जपलं, सांभाळलं, प्रेम केलं, त्या कोल्हापूरकरांसाठी काळा दिवस. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला धक्का बसला. रात्री उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला पाहून प्रत्येक कोल्हापूरकर गहिवरला. तिथे काम केलेल्या प्रत्येक कलाकारांचा बाण फुटला आणि सगळे ढसाढसा रडू लागले, व्यतीत झाले. ही बातमी ऐकताच मुख्यमंत्र्यांना राहावलं नाही. ते तात्काळ कोल्हापूरला आले आणि त्यांनी नाट्यगृहाची स्वतः पाहणी केली. नाट्यगृहाची अवस्था पाहून संवेदनशील मुख्यमंत्रीही हळहळले. लगेचच नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 20 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील. कोल्हापूरकरांच्या नाट्यगृहाबद्दलच्या भावना लक्षात घेत लवकरात लवकर ही वास्तू उभारली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. वास्तूशी जी काही भावना लोकांची जुळलेली आहे त्यामुळे हे वेळेमध्ये पूर्ण होईल. त्यासाठी जे काही करायचं ते सरकार करेल. आजपर्यंत हाती घेतलेलं काम पूर्ण करणारी व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव लौकिक आहे. समस्त कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम कलेवर प्रेम करणाऱ्यांना खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब आपला शब्द पूर्ण करणार. या राखेतूनच हे भव्य ऐतिहासिक नाट्यगृह पुन्हा उभारलं जाईल. पुन्हा शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट घेतील हे मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरकरांना आणि कलाप्रेमींना वचन आहे.